घडामोडी। डोंबिवलीचा स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग इंस्टाग्राम रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केले। सुरेंद्रचे इंस्टाग्राम या समाज माध्यमावर 276K इतके फॉलोअर्स आहेत। सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। खंडणी विरोधी पथकाने त्याला नाशिक येथून अटक केली असून त्याला आता पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। मुंबई विमानतळावर नोकरीला लावतो असे सांगून त्याच्या कार्यालयात बोलवून घेतले। त्यानंतर त्यांनी आपणास बंदूक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असा आरोप एका तरुणीने केला आहे। या प्रकरणी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टिळकनगर पोलीस ठाण्यातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्रवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे। दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास खंडणी विरोधी पथकाचे इथून सुरू होता। ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकाने नाशिक येथून सुरेंद्र पाटील याला ताब्यात घेतले। या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे। राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे जिथे जमिनी आहेत त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले, त्या अतिक्रमण काढून टाकून तेथे कुंपण भिंत घालावी तसेच नामफलक लावण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिलेत। ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलवलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते। यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे, तर जमिनीवर कित्येक वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते। याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून जमिनी अतिक्रमण मुक्त करून आपल्या ताब्यात घ्याव्यात, तिथे कुंपण भिंत बांधावी तसेच आपल्या विभागाचा नामफलक प्रदर्शित करावा व यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी। या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्यांचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदांची निर्मिती करणे, वायू वेग पथकांचा दैनंदिन अहवाल मागून घेणे, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामांसह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधी व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असताना काल ठाणे, मुंबई आणि परिसरात धुळीचे लोट आसमानात पसरले। अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या। या धुळीच्या वादळाचा आणि अवकाळीचा फटका मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, पेण, खोपोली असा सर्वदूर पसरला आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह लगतच्या परिसरात होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम काल दिसून आला। पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा एकत्रितपणे म्हणून मुलुंड, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, कर्जत, खोपोली लगतच्या परिसराला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे। बृहन्मुंबईवर काल सकाळपासूनच मळम दाटून आले होते। दुपारनंतर मात्र अचानक वातावरणात बदल होऊन कल्याण, डोंबिवलीसह नवी मुंबई व मुलुंड परिसरात धुळीचे लोट उठले। मुंबईत फोर्ट, महालक्ष्मी, वरळी, दादर, माहीम, बीकेसी, कुर्ल्यासह लगतच्या परिसरात वादळामुळे आसमानात धुळीचे साम्राज्य पसरले होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे। विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा कौसा खडी भागात अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याचे मागचे कारण सांगितले आहे।
ठाणे महापालिकेने मुंब्रा दिवा भागात अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईतून जी माहिती पुढे येत आहे त्यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले. एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारलाय. तसेच अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशासाठी रचलेला हा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंब्रा कौसा भागात गेल्या अनेक दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विविध प्राधिकरणाकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी भागात अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक वेळा सांगूनही होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे मोजमाप करण्यासाठी मीटरही लावण्यात येत नाहीत. या भागात केल्या जाणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यास अधिकारी का तयार होत नाही हा प्रश्न आहे. आपण सांगूनही अधिकारी या मोजमाप प्रक्रियेला वेळ लागेल असे अधिकारी सांगत आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. जर एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ करतात? अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशासाठी रचलेला डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या तिसऱ्या दिवशी 57 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी 29 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी 44 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. त्याचबरोबर अनधिकृत आरो प्रकल्प, पाणी साठे, अनधिकृत टँकर भरणा केंद्र यावरही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे दाखल झाले आहेत. तसे अनधिकृत नळ जोडणीबाबत आणखी 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टँकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय टीम तयार केल्यात. त्यांनी कारवाईच्या तिसऱ्या दिवशी आगासन फाटा, कल्याण फाटा ते वाय जंक्शन, रामनगर, बेतवडे पाणी टाकी या परिसरात कारवाई केली. त्यात कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागात 4 अनधिकृत व्यावसायिक नळ जोडण्या आणि 15 अनधिकृत निवासी नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात. वाय जंक्शन ते मुंब्रा या भागात 34 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या गेल्या. आगासन गावात 4 अनधिकृत नळ जोडण्या, 1 अनधिकृत टँकर भरणा केंद्र आणि 2 आरो प्रकल्प जोडण्यात आलेत. यात 2 पंप जप्त करण्यात आले आहेत. 5 PV टाक्या तोडण्यात आल्यात. विटांच्या टाकीचे एक बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.